प्रार्थना घेतात आहे. घ्या तुम्ही, चालेल. जय श्री कृष्ण. काल आपण 31व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आणि 32वा पण आपण घेतलेला. हरकत नाही, तरी परत एकदा घेऊया तो. अं, अध्याय 31 परत सांगू का? हरकत नाही. स्वधर्म स्वधर्मपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्माद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. कारण म्हणजे आता त्यांनी पहिल्यांदा ज्ञान सांगितलं. आता ज्ञान सांगितल्यानंतर ते आता अ, ज्या लेवलला अर्जुन आहे त्यांनी तो अमुक धर्माच्या आडून तो आपली ती स्थिती झाकायचा प्रयत्न करतोय किंवा धर्म आपल्यालाच कळलाय या ह्यानी तो सांगत होता. म्हणून आता भगवान ही धर्माच्या माध्यमातून त्याला सांगतात की पुण्य काय आणि पाप काय. तर यदृच्छ म्हणजे आपल्या स्वधर्म जो समोर आपल्या आलेला आहे हे त्यांनी अर्जुनाला सांगितलं. तो लक्षात घेऊन त्याच्याप्रमाणे तू कार्य केले पाहिजेस. कारण क्षत्रियाला युद्धाशिवाय सर्वात पुण्यकारक कोणताही धर्म नाही. आता तसं बघितलं गेलं तर म्हणजे एक ब्राह्मण जे आहेत, ब्राह्मणांना लोकांना मुक्ती हा पुरुषार्थ शिकवण्यासाठी किंवा त्या हिशोबाने ब्राह्मणांचे नियोजन आहे. मुक्तीशी रिलेटेड आहेत. क्षत्रिय धर्माशी रिलेटेड आहेत. धर्म सगळ्यांनीच करायचा आहे, पण क्षत्रियामुळे आपण म्हणू की सगळ्यांच्याच धर्माचं रक्षण होतं, कारण ते संरक्षण पण करतात. वैश्यांकडनं धनार्जन आहे आणि काम हा पुरुषार्थ हा शूद्रांकडनं ते सेवा करतात, म्हणजे दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे ते काम करतात. पण क्षत्रियाच्या धर्मात जे संरक्षण आहे किंवा जे बाकीही गोष्टी प्रजेसाठी काही सुविधा निर्माण करणं वगैरे आहेत, हे ते संरक्षण हा भाग स्वतः करतात आणि त्याचा युद्ध हा सर्वात एक महत्वाचा भाग धरला गेलाय. बाकी जे आहे सगळ्यांना सुविधा करणं वगैरे ते ते वैश्यांच्या माध्यमातून करतात. म्हणजे स्थापत्य शास्त्रज्ञ जे असतील, व्यापारी जे असतील, यांच्या मार्फत बाकी सगळी कार्य होतात. पैसा व्यापाऱ्यांकडनं ते कराच्या रूपात घेऊन वगैरे करतात. पण युद्ध हे असं आहे की तो स्वतः लढायला जातो, कितीही मोठा राजा असला. तर ते क्षत्रियासाठी सर्वात मोठं कार्य आहे. म्हणून ते न विकंपितुम अर्हसि, म्हणजे आता हे असं थोडंही म्हणजे डेव्हिएट न होता, न हलता तू ते कार्य करावंस असं सांगतो. कारण क्षत्रियाला युद्धापेक्षा दुसऱ्या कशाने श्रेयप्राप्ती होणार नाहीये. जे ब्रह्मज्ञाना नंतर फल प्राप्त होतं मुक्तीचं, ते क्षत्रियाला युद्धात जर मरण आलं, म्हणजे युद्ध करतानाच जर मरण आलं, तर त्याला ही सूर्यमार्गाने मोक्ष प्राप्ती आहे. म्हणून भगवान हे सांगतात. घेऊ पुढचं आता. स्वधर्ममपि सॉरी यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. आता हे काय म्हणतात की हे
यदृच्छया म्हणजे देवाच्या इच्छेने किंवा कर्माच्या इच्छेने, पण कुठेतरी ते आपल्या चांगल्या प्रारब्धाने स्वर्गाचं जणू दार तुझ्या समोर उघडलं गेलेलं आहे या युद्धाच्या रूपाने. म्हणजे जे अदरवाईज भीषण किंवा नको व्हायला आपण म्हणतो, ते क्षत्रियासाठी ते स्वर्गाचं द्वार आहे. आणि असं जे द्वार उघडलंय, म्हणजे असा हा जो एक चान्स मिळालेला आहे, एक संधी जी मिळाली आहे, ती भाग्यवान क्षत्रियांनाच मिळते. आता आपण म्हणतो सीमेवर सैन्य आहे किंवा आहे, सैन्यात पण बऱ्याच तुकड्या असतात, समोर जाऊन लढणारे असतात, मागे त्याच्यासाठी बाकी सोयी करणारे असतात. पण जो खरा सैनिक आहे त्याला समोर जाऊन लढणं हे जास्त आवडतं, म्हणून तो सैन्यात गेलेला असतो. तर तसं आहे, तुला एवढं मोठं युद्ध करायला मिळतंय हे भाग्य समज, असं ते सांगतात. आणि मग हे नाही केलं तर काय होईल हे आता पुढे सांगतात. म्हणजे केलंस तर तुला स्वर्गाचं हे द्वार आहे म्हणतायत. आणि मग पुढे म्हणतायत, अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. म्हणजे जर तू नाही केलास हा संग्राम, तर सधर्म तर तुझा गेलास, पण तुझी कीर्ती पण जाईल आणि तुला पापाची प्राप्ती होईल. म्हणजे आता कसं आहे, काही धर्माची कृत्य आहे ती केली तर पुण्य आहेत, नाही केली तर पाप नाही लागत. काही धर्माची कृत्य अशी आहेत की ती केली तर पाप पुण्य काही नाही लागत, पण नाही केली तर पाप लागतं. आणि काही कर्म अशी आहेत की ती केली तर पाप लागतच आणि नाही केली तर काही होत नाही. असं म्हणजे तर हे नुसतं हे धर्माचं काम नाहीये, पण हे धर्माचं काम न करणं हे अधर्माचं काम आहे, हे सांगितलं त्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा यज्ञ करणे. आता यज्ञ करताना एखाद्याने 2 केले, तिसरा केला नाही म्हणून त्याला पाप नाही लागला, पण तिसरा केला तर अजून पुण्य मिळालं. किंवा दान करतो आपण, थोडं केलं जास्त केलं, जितकं जास्त करू तितकं पुण्य मिळालं, कमी केलं तर काही पाप नाही लागलं, पुण्य कमी मिळालं. तर इथे कसं आहे, हे कर्तव्य असं आहे की नाही केलं तर पाप लागेल. जो आवश्यक धर्म आहे, जसं ज्याची मुंज झाली त्या ब्राह्मणाला संध्या हे आवश्यक कर्म आहे. संध्या नाही केली तर पाप लागतं, संध्या मिळाल्यावर पुण्यसंचय काही नाहीये. म्हणजेच जी फक्त चित्तशुद्धीला कारण कर्म आहेत, संध्यावंदनादी, त्याच तोडीचं चित्तशुद्धीला कारण हे युद्ध कर्म आहे, असं भगवान सांगतात. कारण मोह गेला ना, जो एखादा योद्धा लढाईत प्राण द्यायला तयार होतो, म्हणजे कुठेतरी त्याचा देहाचा अभिमान सुटलेला आहे. उगाच त्याला मिळत नाही, देहाचा अभिमान तिथे सुटून तो त्या देहापेक्षाही ते कर्तव्य समोर आलेलं मोठं, म्हणून तो तिकडे प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नाही, आणि म्हणूनच त्याला ती गती चांगली मिळते. मग आता अकीर्ती झाली. अकीर्ती झाल्यावर मग काय होतंय, तर म्हणजे जसं ज्या क्रमाने अर्जुनाने एका गोष्टीला वरवर नेलं, म्हणजे काय होईल, माझ्या संकडनं हे सगळे मारले जातील, मग काय होईल, वर्ण संकर होईल, स्त्रिया दूषित होईल, मग काय होईल, धर्मकार्य बंद पडतील, मग काय होईल, धर्माचाही नाश होईल. असं एकाचे एक परिणाम करत तो त्याचं जे मोठंच होतं दुःख, पण मोठं असलेलं दुःख अजून मोठं मोठं करत त्याला एकदम सगळ्या धर्माचा नाश आता फक्त माझ्यामुळे होतोय इतक्या लेवलला त्यांनी नेलं. तसंच भगवान आता एक त्यांनी युद्ध करणं हा भाग घेऊन त्यांनी पुढे आता वाढवलेलं आहे. कसं वाढवलेलं आहे, तर अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरच्यते. म्हणजे आता एक साधी गोष्ट आहे की समजा एखाद्या लहान मुलाचं शाळेतलं छोटंसं भाषण आहे आणि त्यात थोडंसं तो चुकला, तर त्याची काय अपकीर्ती होणार नाही. फार फार तर काय त्याला वर्गातली मुलं 1-2 दिवस चिडवतील किंवा तेवढंही होणार नाही.
पण तेच जर प्राईम मिनिस्टर लेवलला कोणी कॉन्टेस्टंट कोणी निवडणुकीला उभा राहतोय आणि तो बोलताना काहीतरी चुकला की सगळ्या मीडियावर सगळ्या पेपरमध्ये हा असं बोलला तसं बोलला येतं. तसं आता महाभारत हे जे युद्ध आहे आता ते एक अ, युगातलं निर्णायक युद्ध आहे. ते अधर्म आणि धर्म यांचं युद्ध आहे. ते सगळ्या तेव्हाच्या असलेल्या क्षत्रिय जमाती अ, असं म्हणतात की सगळेच इन्व्हॉल्व झाले त्याच्यात. सगळेच त्यात भाग घेतलेत. फक्त एक्सेप्शन विदुरजी, बलरामजी यांचं होतं. बाकी सगळे क्षत्रिय कोणा ना कोणाच्या बाजूने उभे राहिलेलेच होते. तर अशा निर्णायक युद्धाच्या वेळी तू असं करशील तर तुझी अपकीर्ती फक्त आताच होईल असं नाही, चिरकाळ कायम तुझ्याबद्दल लोक तुझी अपकीर्तीबद्दल एकमेकांशी बोलत राहतील. ते कथा अशीच पुढे पुढे जात राहील. आणि जो मानी पुरुष आहे किंवा जो स्वाभिमानी पुरुष आहे त्याला अकीर्ती ही मरणापेक्षाही वाईट असते, भासते. म्हणजे तो जे दुःख मरणाचं दुसऱ्याचं किंवा याचं म्हणत होता त्याच्यापेक्षाही मोठं दुःख कशात आहे, त्याच्यापेक्षाही वाईट काय आहे हे भगवान त्याला आता सांगतायत. मग अजून काय होईल तर ठीक आहे, अपकीर्ती झाली किंवा लोक म्हणाली, जनरल आता लोक तर काहीही बोलतात त्यांना माहित नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन आता भगवान म्हणतात भयाद्रणादुपरतं मत्स्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. म्हणजे ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही त्यांनी आपल्याला नावं ठेवली तर आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणून हा श्लोक भगवान सांगतायत की तू जर भयात रणात उपरतम म्हणजे भीतीने तू उपरत, रत म्हणजे इन्व्हॉल्व असणं, त्याच्यात रममाण असणं, उपरत म्हणजे त्याच्यापासून बाहेर येणं. म्हणून म्हणजे भीतीने तू त्या रणापासून बाहेर आला असं सगळेजण म्हणतील. आता त्वाम महारथा हा म्हणतात इथे. आता त्वाम पार्था म्हणत नाही, अर्जुना म्हणत नाहीत. महारथा म्हणजे त्याला जाणीव करून दिली तू अतिरथी पण नाहीस, महारथी आहेस. म्हणजे काहीतरी 1000 सैनिक मारले तर रथी 10,000 असं काहीतरी ते परिणाम आहे. एकाच्या दसपट दसपट. तर अतिरथीच्याही दसपट महारथी ची कपॅसिटी आहे. तर असा तू श्रेष्ठ योद्धा असताना लोकांच्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना होतील की तू रणातनं पळून गेलास. आणि हे नुसतं बहुमत म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने नाही, पण ज्यांच्या दृष्टीने तू एक श्रेष्ठ म्हणून गणला गेलास किंवा ज्यांच्याकडनं तुला श्रेष्ठ धनुर्धर म्हणून प्रेम मिळालंय, लाघव म्हणजे आपलेपणा ज्यांना तुझ्याबद्दल वाटतो, आदर वाटतो, त्यांच्या दृष्टीने पण तू पळपुटा असं धरलं जाईल असं ते सांगतात. अवाच्य वादांश्च बहून् विदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. म्हणजे आता पुन्हा एक तर आपले स्वतःचे म्हणतील. म्हणजे कधी कधी काय होतं की आपले जे जवळचे आहेत त्यांनी काही बोललं तर आपल्याला लागतं. तसे आपले एकदम शत्रू आहेत त्यांनी काही बोललं तरी आपल्याला खूप लागतं. मधल्या लोकांचं ठीक आहे, आपण आपला काही संबंध बोलला असेल सोडून दे म्हणतो. पण ज्याच्याशी कट्टर वैर आहे आणि ज्याच्याशी घट्ट मैत्री आहे अशा कोणी जर आपल्याला आपल्याबद्दल अपशब्द काढले तर ते जास्त लागतात. म्हणून आता भगवान म्हणतायत की अवाच्य वादांश बहुन विदिष्यन्ति तवाहिता. म्हणजे तुझे शत्रू निंदन्तस्तव सामर्थ्यम, तुझ्या सामर्थ्याची निंदा तुझे शत्रू करतील. आणि तुला अवाच्य वादांश बहुन म्हणजे अवाच्य जे बोलू नये असं काय काय खूप बोलतील.
आता ह्याच्यापेक्षा दुःखकर काय असेल? म्हणजे स्वजन बोलतायत, आपले विरुद्ध असलेले बोलतायत, सगळं जग बोलतंय. याच्यापेक्षा दुःख काय मोठं होणार आहे? म्हणजे कुठेतरी यांना मारून तुला दुःख होतंय ठीक आहे, पण यांना न मारून याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दुःख तुला होईल. याची ते त्यांना जाणीव करून देतात. म्हणजे कुठेतरी अ, एक अ, तत् तत्वानी आपण म्हणतो ना, तो तत्वाचा खूप अभिमानी आहे. तर देहाचा किंवा नात्यांचा अभिमान जो आत्ता अर्जुनाला आहे, त्याच्यावरून तत्वाच्या अभिमानावर भगवान त्याला आणण्यासाठी हे सगळं सांगतायत. आणि मग पुढे स्पष्टपणे सांगतात, "अरे काय आहे, तू लढायला लागलास, तर युद्धात जर मारला गेलास, तर काय होईल? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महिम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः." अ, आता हे पण हा खूप फेमस श्लोक आहे. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम." म्हणजे मेलास तरी तुला स्वर्ग मिळेल. "जित्वा वा भोक्ष्यसे महिम." जर जिवंत राहिलास तर सगळ्या भूमीचं राज्य तू करशील. "तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय." आता परत तो सौल्गिनी कौन्तेय हा शब्द म्हणतोय. आणि कौन्तेय हे का म्हणतोय म्हणजे कुठेतरी आधीच्या ह्याच्यात जी तुझी अपकीर्ती झालीये, ती फक्त तुझी अपकीर्ती नाही, तुला कौन्तेय म्हणून लोक ओळखतात. त्यामुळे तुझ्या आईची पण ती अपकीर्ती आहे, की कशा प्रकारचा हिचा मुलगा आहे, ह्याची पण जाणीव त्यांना करून देतात. आणि उत्तिष्ठ म्हणजे आपण उठणे म्हणतो. त्याचं उठणे म्हणजे उन किंवा उत म्हणजे वर. म्हणजे उद्धार, उद्धार म्हणजे वर नेऊन ठेवणे, याला म्हणतात उद्धार. तसं उत्तिष्ठ म्हणजे आहे त्याच्यापासनं वर, वर ये. म्हणजे हे बसलेला आहेस तो उठ, हे पण आहे. आणि आतून जो तू मनाने जो खचलेला आहेस, त्याच्यातनं वर ये. हे दोन्ही भगवान त्याला सांगतात. आणि अ, ये आणि युद्धाय कृतनिश्चय. आत्तापर्यंत ते युद्ध कर सांगतात ते होत नाही. जेव्हा आपण एक लहान मुलांसाठी एक आपलं जर ऐकत नसतील एक छोटीशी सोपी ट्रिक असते. समजा दात घासत नाहीये, तर दात घास सांगून सांगत नाही. तर मग इकडे ये, जरा ब्रश उचल, मग पेस्ट लाव, आता दात घास. म्हणजे मग जोपर्यंत ते फायनल ॲक्शनच्या आधीची तयारीला तरी तयार होतोय की नाही, याच्यासाठी मधली स्टेप सांगितली. आता म्हणजे बसलेला अर्जुन आणि युद्ध करणारा अर्जुन याच्यामध्ये जो त्याचा निश्चय होण्याची आवश्यकता आहे, त्याला आता भगवंताने हात घातलाय, की युद्धाचा निश्चय तू कर, कृतनिश्चय. हां. हा पुढचा पण खूप फेमस श्लोक आहे. "सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि." आता अर्जुनाला म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी काय सांगितलं, अर्जुनाने पण असं म्हणलं, की मला समोरचे मरण्यापेक्षा मी मेलेलो चालेल किंवा ह्या युद्धात जिंकण्यापेक्षा मी हारलो तर चालेल. आणि त्यांनी सांगितलं, की भगवंतांनी पहिल्यांदा सांगितलं, की हा धर्म तू करायला पाहिजेस. आता भगवान जे त्याचं म्हणणं आहे ना, की मी हरलो तरी चालेल किंवा त्यांनी मला काही फरक पडत नाही. तर तीच गोष्ट सांगतायत, पण ती अ, तोच जो रिस्पॉन्स आहे. असं म्हणतात, की म्हणजे गोविंदगिरींच्या प्रवचनात पण आले या ज्ञानेश्वरी भावकथेवर, की वरकरणी पाहता सात्विक मनुष्य आणि तामसक मनुष्य सारखा वाटेल. एक बसल्या-बसल्या झोपलेला असेल आणि एकाची समाधी लागलेली असेल. फक्त रजोगुणी हलताना दिसतो. तसं तो अज्ञानाचा किंवा याचा तो विपरीत ज्ञानाच्या तमानी अर्जुन
हार जीत मला काहीच नको, मी युद्धापासून बाजूला होतो म्हणतोय. तर सगळ्याच गोष्टीला म्हणजे क्रॉस न करता कुठेतरी सिमिलॅरिटी भगवान सांगतात, की तू हरलास का जिंकलास का हे तुला काही फरक पडत नाहीये, म्हणजे कुठेतरी तुझ्यात हा गुण आहे, त्याचीही त्याला जाणीव करू देतात. कोणते गुण आहे, की सुख-दुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो. तर पण ते तू समकर म्हणजे त्याच्यात एक समस्थिती जी आहे, त्याच्यात सत्व, रजतम काही नाही. सत्व, रजतम ही गुणांची साम्यावस्था हा प्रलय आहे. ती साम्यावस्था बिघडली, की मग सत्व, रजतम तयार होतात. म्हणूनच सम म्हणजे सम आधी ही समाधी झाली. म्हणजे सम अवस्थेत अधिष्ठित होणं ही समाधी झाली. तर हे समेकृत्वा याचा अर्थ नुसतं सारखं मानून असं नाही, की ह्या द्वंद्वाच्या मागे जे तत्व आहे, की जिथे कोणतेही विकार नाहीयेत. त्याच्यात त्या तू स्वतःच्या आत्मस्वरूपात अधिष्ठित हो, की मग तुला काहीच पापाचा संबंध येणार नाही. कारण मग तिथे कर्तेपणा गेला. कारण मला सुख पाहिजे, मला दुःख नको, असं हवे नको, लाभ पाहिजे, लाभालाभो जयाजयो हे सगळं सोडलेलं आहे. म्हणजे कधी-कधी मला म्हणजे काही गोष्टीत असं होतं, विशेषतः आपल्या म्हणजे आपल्या पिढीच्या किंवा आपल्या आधीच्या पिढीच्या बायकांचं व्हायचं, मला खायला नाही मिळालं तरी चालेल माझ्या मुलांना. अजूनही आईची तिथे बेसिक हे असते. तर म्हणजे मला दुःख झालं तरी चालेल, दुसऱ्याला नको. तर मला दुःख चालेल झालं पाहिजे किंवा नाही झालं पाहिजे. तुला त्याला दुःख झालं नाही याच्या पलीकडे जाऊन समस्थितीत राहून तस्मात युज्यस्व ततो युद्धाय युज्यस्व म्हणून म्हणतात. आणि तसं केलंस तर तुला काही पाप-बीप लागणार नाही. म्हणजे जे तू पापामुळे म्हणतोयस, की असं पाप होईल, वर्णसंकर होईल, धर्माचा नाश होईल, हे माझ्याकडनं पाप होईल. तर पाप नाही होणार आहे तुझ्याकडनं. काही म्हणजे जर तू द्वंद्व मनात ठेवून केलंस, तरी ते पुण्य आहे, स्वर्ग मिळेल. आणि काहीच मनात न ठेवता केलं तर कोणतंच पाप लागणार नाही. आता इथे काही ठिकाणी पाप पुण्यालाही पाप म्हटलेलं आहे. त्याला पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप असे काही विभाग अ, ह्याच्यात केलेले आहेत, की ज्या कर्मानी सोन्याची बेडी मिळाली आणि ज्या कर्मानी लोखंडाची बेडी मिळाली, दोन्ही बेड्याच आहेत. त्या दृष्टीने आपण ज्याला पुण्य म्हणतो, ते पण कदाचित जर स्वर्गकामाने केलं, तर ते पण पुण्यात्मक पाप धरलं जातं. पण जर आपण परमेश्वर प्रित्यर्थ केलं किंवा कोणावर अ, अ, उपकार करतोय म्हणून न करता जे सात्विक दानाचं सांगितलेलं आहे ना लक्षात, क्रियते नुपकारिणे, उपकार करतोय म्हणून नाही, पण आपल्याला कोणाला तरी देण्याची जी आतली वृत्ती आहे, त्यांनी आपण कोणाचं तरी भलं करतोय. तर तिथे ते पापशून्य कर्म झालं. तसंच म्हणून हे म्हणजे ते निष्काम कर्म होईल एका प्रकारे आणि या दृष्टीने तुझा तोटा नाहीये, असं ते म्हणतात. आता पुढे एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तयया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. आता एवढं सांगून झालं 38व्या श्लोकापर्यंत आणि भगवान बघतायत अजूनही काय अर्जुन काही उठलेला नाहीये. अजून तो बसलेलाच आहे. म्हणजे आता अर्जुन काही भगवंताला विरोध करत नाहीये. म्हणजे कुठेतरी त्याला आपलं चुकतंय कळलेलं आहे. आता भगवंताच्या सांगण्याने पण आत त्यांना काहीतरी हे झालेलं आहे. पण जसं म्हणतो ना आपण म्हणजे समजा एखाद्याचे अगदी जवळची व्यक्ती गेली आणि त्यांनी भरपूर अध्यात्म वाचलेलं असेल. त्याला सांगितलं की काय हे मुलगा कोणाचा काय? तर तो म्हणेल, "होय, खरं आहे तुम्ही सांगता ते, पण मला होतंय दुःख त्याचं काय करू?" तर तसं हे सगळं सांगितल्यानंतरही अर्जुन उठत नाहीये. त्याच्यानंतर एखादा साधा शिक्षक असतो किंवा आपण
पालक जेव्हा मुलांना सांगतो, तेव्हा आपण वैतागतो, "काय तुला एवढं सांगून कळत नाही?" आता हे कृष्णं वंदे जगद्गुरुम आपण का म्हणतो, तर त्याचं कारण असं आहे, की या अध्यायात इतक्या वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाला ती गोष्ट सांगितली आहे, की एकच याचं जे आउटकम आहे मनाची स्थिती कर्तव्याशी जोडली जायला, ते वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना वेगवेगळ्या श्लोकातनं वाटेल. अरे, हा श्लोक किती चांगला आहे. अरे, हां, या श्लोकाने मला कर्ममार्ग कळला. तर तो सगळा विचार भगवंताच्या ह्याच्यात आहे आणि म्हणून ते अर्जुनालाही वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत, की जेणेकरून कुठल्याही पद्धतीने त्याच्या मनापर्यंत पोहोचू शकलं आणि त्याच्या अनुभवाला आलं, की हे योग्य आहे, तर तो पुढे युद्धाला उभा राहणार आहे. अ, हां, म्हणून ते सांगतायत आता, हा विचार मी तुला च्या हिशोबाने सांगितला. आता तू म्हणजे त्याने तू उठला नाहीयेस थोडक्यात. मग आता तू कर्मयोगाच्या दृष्टीने ऐक. म्हणजे अ, याचा अर्थ असा नाही की भगवंतांना अर्जुन अजून ज्ञानयोगाला तयार नाही याची माहिती नाही. पण जसं आपण म्हटलं तसं, की गुरु हे पहिल्यांदा अगदी वरच्या लेव्हलचा उपदेश करून जितक्या खालच्या लेव्हलपर्यंत येऊन त्याला समजत नाही तोपर्यंत ते सांगत जातात. हल्लीच म्हणजे ही जी एक पद्धत आहे ना, अ, अ, की तत्व आधी सांगून जसं आपण कधी-कधी मॅथेमॅटिक्समध्ये असतं, की सिद्ध काय करायचं ते स्टेट केलं जातं आणि मग ते उलटं, उलटं, उलटं करून ते कसं बरोबर आहे सिद्ध होतं. तर आता ते सांगतायत, ज्ञानाने तुझं समाधान होत नाहीये ना, ठीक आहे आता कर्माने सांगतो. आणि याच्याबद्दल तुझी जर बुद्धी यात योग्य तू लावलीस कर्मयोगात, तर कर्म कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील. म्हणजे हे वरकरणी ज्यांना हिंदू धर्माची माहिती नाहीये, ते म्हणतील, "अरे, एकीकडे कर्म करायला सांगतो कर्मयोग आणि तू कर्मातनं बंधनातून मुक्त कसा होशील? उलट जास्त कर्म, जास्त बंध." पण ते तसं नाहीये. हे का ते भगवान पुढे सांगतील, की तू जर असा सम राहून कर्म केलीस, तर या सगळ्या कर्मबंधनातून तू मोकळा होणार आहेस. आणि हे नक्कीच अर्जुनाला माहिती आहे, की सर्व कर्मांची निवृत्ती जी आहे, तीच मोक्षाची प्राप्ती आहे. कारण कर्माची वृत्ती जी आहे, त्या वृत्ती उठल्यामुळेच मूळची आनंद स्थिती आपण काल बघितलं ते मूळची आनंदी स्थिती लपलेली आहे. तर ती परत बाहेर यायची असेल, तर हा कर्मयोग करून ती कर्मयोगाचं फळ काय, की कर्म करण्याची मी करतो आणि मला हे केलं पाहिजे, ही वृत्ती अ, जाणं हे योगाचं फळ आहे. जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, की बंधनाचं कर्मफळाचं बंधन केव्हा होतं? तर आधी कर्तृत्वाचा मधू मग कर्मफलाचा आस्वादू या दोहोही नाव बंधू कर्माचाही असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे मी केलं आणि कर्मफलाचा आस्वाद घेणारा मी आहे म्हणजे मी आस्वाद घेतोय. या दोन्ही याच्यात समवृत्ती लागली म्हणजे हे होतंय ते कर्तव्य माझ्याकडनं परमेश्वर ऍटलिस्ट तेवढं जरी आलं, की निमित्त मात्र भव सव्यसाची पुढे सांगितलेलं आहे, की ईश्वर करतोय सगळं इतकी बुद्धी ज्ञानाची आहे किंवा पण त्याच्या आधी मी निमित्त मात्र आहे आणि मी ईश्वराचं कर्म त्याच्याच प्रेरणेने करतोय ही वृत्ती तरी येते त्या ह्यानी. त्या हिशोबाने हे सांगितलेलं आहे, की कर्माच्या बंधनातनं तुटायला हा एक योग्य आणि चांगला मार्ग आहे. पुढचा श्लोक नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आता काही गीतेतले जे श्लोक आहेत ना ते खूप दिलासा देणारे आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण हे पाहिलं गीतेतलं हे पाहिलं किंवा धर्मातले
धर्मात काय काय करायला लागतं. भगवान म्हणाले तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. आणि शास्त्र पाहायला गेलं तर एवढे त्याचे सगळे नियम आहेत. आपण कुठे काय पुरे पडणार. आणि त्यांनी कुठेतरी एक आपण कमी आहोत अशी भावना निर्माण होऊ शकते. पण भगवान हे कायम तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा पुढचा दिलासा देणारे आहेत. आणि म्हणून ते सांगतात आणि धर्माचं महत्त्व पण ते सांगतायत, की धर्माचं अ, धर्माची चं सामर्थ्य असं आहे, की स्वल्पमप्यस्य धर्मस्य म्हणजे छोटाही धर्म असेल, तरी त्यांनी मोठ्या भयाचा नाश होतो. म्हणजे आपण कधी गुरुचरित्रातली गोष्ट ऐकली असेल किंवा शिवलीलामृतातली, की तो एक राजा असतो आणि मग तो अ, त्या तो बाकी सगळा धार्मिक आहे, पण त्याचं स्त्रियांशी त्याचं जास्त स्त्रियांकडे आकर्षण आणि हे. तर त्याची बायको त्याला म्हणते राणी, की "तुम्ही हे असं का वागता?" तर तो सांगतो, "मी पूर्वजन्मी एक कुत्रा होतो." आणि मग ती गोष्ट आहे, की त्या कुत्रा त्याला रात्री काही खायला मिळत नाही, शिवरात्र होते आणि कोणतरी त्याच्यावर बेल अ, अ, टाकतं ते तो काहीतरी हे ढकलतो म्हणा का तो हे करताना म्हणजे त्या दिवशी उपाशी मरताना देवळाचा कळस दिसतो. अशी छोट्या-छोट्या गोष्टींनी पुढचा चांगला जन्म मिळण्याच्या गोष्टी आहेत किंवा एक आंधळी बाई असते. तिने आधीच्या जन्मी ब्राह्मण असून सुद्धा अ, अ, मदिरापान केलंय, गोमांस भक्षण चुकून केलंय आणि ते केल्यावर चुकून तिला शिव-शिव ती बोलले म्हणून मग तिला गोकर्ण महाबळेश्वरच्या इथे जन्म येतो. आंधळी होते, रोगी होते. पण तिला भूक लागलेली असते, शिवरात्र असते, कोणीतरी तिच्या हातात बेल दिसतं. तर तिला कळतं की खायची वस्तू नाही म्हणून ती रागाने टाकते, शिवाच्या पिंडीवर पडते आणि त्यांनी तिला शिवलोकाची प्राप्ती होते. म्हणजे सांगायचं गोष्ट काय की भगवंत हा दयाळू आहे. आपण बऱ्याच वेळा लोकं म्हणतात की असं केलं की देवाचा कोप, असं केलं की तसं होईल. तर अ, भाव तसा देव म्हणजे भगवान जसं म्हणाले की आपण यो यो यथा माम प्रपद्यन्ते माम तथैस्व भजामयम म्हणून म्हटलेलं आहे भगवानांनी. म्हणजे जो जशी माझी हे करतो तसाच मी त्याचं भजन करतो म्हणतात भगवान. तर देव दयाळू आहे हे सांगायला त्यांनी हे सांगितलेलं आहे, की थोडा जरी धर्म केला तरी तो महत्भयाला तारतो. म्हणून अ, हा जो कर्म म्हणजे अ, अ, हे जे आता तुझं कर्म आहे त्याच्यात अ, म्हणजे मूळ जे बीज आहे किंवा जो आत्मरूप आहे त्याचा काही नाश होणार नाही आणि याचं फळ म्हणजे दोषही लागणार नाही. आणि इतकंच नाही, ह्यांनी या युद्धातलं थोडंसं जरी युद्धात भाग घेतला तरी ते मृत्यूच्या मोठ्या भयातनं तुला बाहेर काढणार. आणि मग आता पुढचा श्लोक भगवान पुढे सांगतायत. व्यवसायात्मिका बुद्धिरेके कुरु नंदन बहुशाखायनंताश्च बुद्धियो व्यवसायिना. आता इथे भगवान एक टर्म म्हणजे एका विशिष्ट शब्दाचा उपयोग करताय. व्यवसायात्मिका बुद्धी. आता व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? तर योग्य कारण बऱ्याच वेळा लोकांना काय होतं आपण व्यवसाय म्हणजे बिझनेस अशा यांनी घेतो. आपल्या मराठी शब्दांना किंवा संस्कृत शब्दांना जशाच्या तसे इंग्लिश शब्द नाहीयेत. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट संस्कृतमधनं मराठी येताना आपण अ, बऱ्याच शब्दांच्या अर्थाच्या शेड्स बदलल्या जातात. तसा हा एक शब्द आहे. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे ज्याला काय करायचं काय नाही याची पक्की माहिती आहे आणि निश्चय आहे अशी निश्चयात्मक बुद्धी म्हणजे व्यवसायात्मक बुद्धी. आता निश्चय तर अ, दुर्योधनाचा पण आहे पण त्याची बुद्धी व्यवसायात्मिका नाहीये कारण त्याला खरं कल्याण करायचं कशात आहे याची कल्पना सुद्धा नाही. तर व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदना. आता ही निश्चयात्मक बुद्धी अ, ही एकच असते. पण बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना.
पण निश्चित बुद्धी जरी एक असली, म्हणजे निश्चित ज्ञान, निश्चित बुद्धीचे डेफिनेशन जरी एक असली, तरी प्रत्येकाचे अविचार आणि कामना ह्याच्याप्रमाणे अ, याला वेगवेगळे फाटे फुटल्यासारखे दिसतात. त्याच्यामुळे वर करणे असं वाटतं, की एकासाठी हे पाप आहे, तर दुसऱ्यासाठी पुण्य आहे. पण ज्याची व्यावसायिक बुद्धी ऑलरेडी त्या लेव्हलची बनलेली असेल, तर त्याच्यासाठी पुण्य-पाप हा संकल्पच किंवा हा भेदच निघून जातो. आता पुढे सांगतायत 3 श्लोक एकत्र घेऊया आता हे. अ, बरं इथपर्यंत ठीक आहे सगळं. आता पुढे 3 श्लोक घेण्याच्या ऐवजी मला वाटतं आपण कारण 2च मिनिटं राहिलेत. हां. तर आत्तापर्यंत आपण जे विचार केला त्याच्यावर काही विचारायचंय किंवा काही सांगायचंय ताई? चालेल. मग आपण अजून एक श्लोक घेऊया 42वा आणि मग प्रार्थना. हां, मग प्रार्थना घेऊ. 54 झाले ना? चालेल. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण.